नमस्कार. दीपक जाधव, नाशिक. आज 20 डिसेंबर 2024 रात्रीचे 8 वाजले. बघा, शेतकरी मित्रांनो, की सोशल मीडियावरती अशा चर्चा ह्या 12 तारखेपासून चालू आहे. 12 तारखेला काही हवामान अंदाजक लोकांनी SMS टाकले, की साधारणपणे 20 तारखेपासून ते 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये जोरदार गारपीट पाऊस होणार आहे. तर प्रथम मी हे सांगतो, की महाराष्ट्रामध्ये 20 तारखेपासून 25 तारखेपर्यंत कुठेही पाऊस नाही. लक्षात घ्या. साधारणपणे नाशिकच्या शेतकऱ्यांनी देखील लक्षात घ्या, की साधारणपणे आपल्याकडे कांदे काढणीची कामं चालू आहे, द्राक्षाची कामं आहे. आणि बघा, ही हवामान अंदाजाची जी सत्यता सांगतो तुम्हाला मी, अनेक अंदाजक लोक आहे बघा. तर हे लोक काय करताय, विंडी नावाचं एक ऍप आहे, झेक प्रजासत्ताक देशाने त्याला डेव्हलप केलंय. हे रडार अॅनिमेशन मॅप आहे. ते कलर कंपोझाईट अॅनिमेशन तयार करतं ते ऍप. आणि ते काय करतं, ते पुढच्या 10-15 दिवसापर्यंत ते साधारणपणे हवामानाची परिस्थिती कशी असेल, किंवा त्याच्यात काही मॉडेल लोड केले त्या कंपनीने. तर त्याच्यात काय असतं, त्याच्यामध्ये ECMWF, GFS वगैरे आयकॉन आणि 4-5 मॉडेल त्याच्यामध्ये आहे. तर आता होतं काय, की हे थर्ड पार्टी ॲप आहे. थर्ड पार्टी ॲप असल्यामुळे ते स्पेशलाइज जे फॉरकास्ट देणारे जे मॉडेल आहे ते त्याच्यावरती लोड केले. पण बघा, ते फ्रीमध्ये वापरतात बरेच लोक. तर गोष्ट अशी आहे, की हे ॲप काय करतं, की पुढच्या 15 दिवसापर्यंत देत असलं. आता अनेक उतावीळ असे लोक आहे, की याच्यावरती कुठेतरी पाऊस दाखवायला लागला की सांगून द्यायचं की पाऊस येणार. आणि त्याच्यामुळे काय होतं, की कांद्याचे शेतकरी, कापसाचे शेतकरी, द्राक्षाचे शेतकरी आणि इतर सगळ्याच पिकांचे महाराष्ट्रातील शेतकरी घाबरून जातात. तर त्याच्यामध्ये त्यांचा एक उद्देश असतो, की कुठेतरी युट्यूबला एक व्हिडिओ टाकायचा, त्याच्यामधून काही व्ह्यूज मिळवायचे, ₹1000 काही भेटत असेल त्यांना, ₹500, तर ते मिळवायचे. हा एक त्याच्यामध्ये मोठा हे असतो. बघा तुम्ही, माझे SMS असे असतात, की पहिला SMS एक्सपायर होईपर्यंत दुसरा SMS मी टाकत नाही. आज 20 तारीख. आज आपण बोललो होतो, की मागच्या याच्यामध्ये काही AIच्या द्वारे काही रडार अॅनिमेशनचे मी मॅप टाकत असतो. ते शेअर जरी करत नाही, पण काही शेतकरी वर्ग बघतो त्याला. तर असं असतं, की रोज एक SMS, एक सकाळी एक संध्याकाळी, असे काही लोक सोशल मीडियावरती हवामानाचे अंदाज देत आहे. मला एक सांगायचं, की एवढ्या मोठ्या प्रमाणात क्लायमेट चेंज होतं का, की ठीक आहे, तुम्ही विंडी वापरताय, फ्रीमध्ये वापरताय आणि अशा प्रकारे होतं काय, की हे झेक देशाचं ॲप, हे ॲप जर पाऊस सांगत असलं तर अचानकपणे पाऊस नाही सांगतं. मग शेतकऱ्याची यात फसवणूक होते. त्याच्यामुळे मी सांगतो, की मेट्रोलॉजी, क्लायमेटॉलॉजी हा विषय तितका सोपासा नाहीये. आज कोणी उठतं, 10वी-12वी झालेला व्यक्ती उठतो आणि हवामानाचा अंदाज द्यायला लागतो. तुम्ही ॲग्रिकल्चर केलंय का? त्याच्यामध्ये मेट्रोलॉजीचा डिप्लोमा केलाय का? काय केलंय नेमकं? ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. आणि मला हे सांगायचं आहे, की कुठलंही जिओग्राफी, क्लायमेटॉलॉजी, मेट्रोलॉजीचं ज्ञान नसताना हे लोक अंदाजे सांगतात, एखाद्या ऍपचा आधार घेऊन सांगतात आणि नाव झालं की खोटं बोला, अशी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये सध्या हवामान अंदाजकांची चालू आहे. मला हे म्हणायचं, त्याच्यातून नुकसान हे शेतकरी वर्गाचं होतं. काय असतं, या व्यापाऱ्यांकडे या लोकांचे मोबाईल नंबर असतात आणि हे चुकीचे काहीतरी सांगून देतात, की आज पाऊस येणार आहे 8 दिवसांनी. मग हे लोक काय करतात, एक तर रेट पाडतात, किंवा मग मार्केटवर त्याचा परिणाम होतो. शेतकरी कवळे कांदे काढून घेतात आणि मार्केटला गर्दी होते, भाव पाडले जातात. अशा प्रकारे हे लोक करतात. तर मी हे स्पष्ट सांगतो, की 20 तारखेपासून 25-26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा पाऊस नाही. मात्र बघा, हे अॅनिमेशन कसं असतं, कुठलंही मॉडेल जेव्हा फॉरकास्ट करतं, की आम्हाला ते सांगावं लागतं, की कशा प्रकारे पुढची परिस्थिती असेल. परंतु अगदी उतावेळपणे घाबरून न जाता काहीतरी अंदाज टाकायचे, एखाद्या ऍप दाखवलं की तसं नसतं. ऍप वेगळं, मॉडेल वेगळं. अशा अशा गोष्टी सगळ्या त्या क्लायमेटॉलॉजीमध्ये. आणि लोक कसलाही अभ्यास न करता काहीतरी दाखवायचं. आणि रोज मला एक शेतकरी बांधवांना सांगायचंय, की रोज असं काय क्लायमेट बदलतं, की तुम्ही ते रोज अंदाज, सकाळी एक व्हिडिओ, संध्याकाळी एक व्हिडिओ, परत सकाळी एक व्हिडिओ, अशा पद्धतीनं लोक सांगण्याचा अंदाज देत असतात. आता क्लायमेटॉलॉजीच्या याच्यानुसार मी हे बघा, एक अॅनिमेशन बनवले, की वाऱ्याची दिशा, हे जे ग्रीन तुम्हाला पट्टे दिसतं, हे वाऱ्या साधारणपणे हिमालयाकडून फिरतोय. अरबी समुद्रामध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे, तर त्याचा प्रभाव हा भारतावर नाही. इथे जे आपण म्हणतोय, की 12 तारखेपासून इथं जे फॉर्मेशन झालेलं आहे, ते ह्याच ठिकाणी रेंगाळतंय बघा. तुम्ही जर कुठल्याही एखाद्या ऍपवरती बघितलं तर ह्या ठिकाणी ते रेंगाळतंय. त्यामुळे इथे एक वेलमार्क लाईन तयार झाली. वेलमार्क लाईन कधी बनते, की ज्या वेळेस एखादी सिस्टम अनेक अधिक काळपर्यंत त्या ठिकाणी लो प्रेशर एरिया डेव्हलप असतो, तो तिथेच पाऊस देतो.
तर बघा ती ह्या दिशेकून साधारणपणे ह्या दिशेला मूव्ह करते, इकडे जाते अशी. त्यामुळे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे गोलाकार वारे त्या ठिकाणी फिरताय. वेलमार्क लाईन या ठिकाणी विकसित आहे आणि ह्या ठिकाणी देखील एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. अशा पद्धतीनं सगळी परिस्थिती आहे. इथे एक WD हिमालयावर म्हणजे पश्चिमी विक्षोभ आलेला आहे आणि एक सेकंड दुसरा जो आहे तो 25 तारखेला इथे येणार, 23 ला येणार. तो हिमालयावरती ही बघतोय आपण WD. हा WD या ठिकाणी आहे. हाच इम्पॅक्ट करणार 27-28 तारखेला आपल्याकडे. तर साधारणपणे हा अजून मागे जरी असला तरी हा मेडिटेरियन सी कडून येत असतात. हे एका पाठोपाठ 5-5, 6-6 दिवसाला येत असतात आणि ते हिमालयावर बर्फवृष्टी देत असतात. बर्फवृष्टी म्हणजे हिमकण त्या ठिकाणी पडतात आणि डायरेक्शन आल्यानंतर आपल्याकडे हवेचे झोत, थंडी या ठिकाणी वाढत असते. बघा आजची सॅटेलाइट इमेज बघा. या ठिकाणी हा जो दायरा दिसतोय ढगांचा, की या ठिकाणी देखील ढगांचा दायरा दिसतोय, इथे देखील ढगांचा दायरा या ठिकाणी दिसतोय आपल्याला. तर ही सॅटेलाइट इमेज आणि अशा पद्धतीनं खाली इक्वेटर जो रिजन आहे विषुववृत्तीय भागामध्ये देखील जोरदार बाष्प या ठिकाणी दिसतंय आपल्याला आणि हिमालयावर देखील बर्फवृष्टी या ठिकाणी होत असते. बघा पाण्याची वाफ जेव्हा इक्वेटर रिजन जो असतो या ठिकाणी सी सरफेस टेम्परेचर 28 ते 30 च्या दरम्यान असतं. या ठिकाणी पाण्याची वाफ जी दिसते आपल्याला. तर जेव्हा बाष्प असतं ते कुठलं एखादं सायक्लोन जेव्हा फॉर्मेशन होत असतं त्या ठिकाणी पाण्याची वाफ ही महाराष्ट्रावर देखील आज आलेली आहे. याच्यावरून एक लक्षात घ्या, थंडी आज कमी झाली 20 ते. थंडी ही 8 दिवस थोडी कमीच असणार आहे. 3 ते 4 अंशांनी ती थंडी कमी असणार आहे. हा अंदाज वॉटर वेपर्सचा आहे. बघा ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये साधारणपणे ऑक्टोबर पाऊस आपल्याकडे जेव्हा ईशान्य मोसमी जो नैऋत्य मोसमी जो पाऊस येतो तो संपल्यानंतर दक्षिण भारतामध्ये ईशान्य मोसमी पाऊस म्हणजे आपण त्याला नॉर्थ ईस्ट मान्सून जो म्हणतो तो सक्रिय असतो. परंतु हिमालयावरती नोव्हेंबर ते मार्चच्या दरम्यान पश्चिमी विक्षोभ येत असतात. ते कुठून येतात पुढच्या इमेज मध्ये आपण बघणार आहे. पण बघा या ठिकाणी इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन बनतं काही वेळेस. इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे काय, की एक पश्चिमी चक्रवात त्याला आपण म्हणतो, की ह्या ठिकाणी काय तर मॉइश्चर फिडिंग अर्लियर फ्रॉम द BOV म्हणजे बंगालच्या उपसागरामधून जेव्हा मॉइश्चर फील्ड या ठिकाणी हिमालयाकडे येते आणि जर मॉइश्चर फिडिंग ऑफ द वाइंड्स फ्रॉम अरेबियन सी म्हणजे अरेबियन सी अरबी समुद्रातून जेव्हा मॉइश्चर फील्ड या ठिकाणी एकत्र होतं तिथे इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन बनतं. त्याच वेळेस जर एक पश्चिमी विक्षोभ आला तर त्यावेळेस मात्र तो दिल्ली NCR सहित मध्य भारतात पाऊस देत असतो. बघा पश्चिमी विक्षोभ म्हणजे काय मित्रांनो, तर हा जो देश आहे इकडे बघा दक्षिण आफ्रिकेच्या ज्या वरचा जो रिजन आहे या ठिकाणी ग्रीनलँड, फिनलँड हे जे देश असतात तर त्या देशांच्या खालचा जो मध्ये एक भूमध्य कॅस्पियन सी देखील म्हणतात त्याला, की मेडिटेरियन सी म्हणजे भूमध्य समुद्र, अटलांटिक महासागर त्या बाजूला आहे आणि ह्या ठिकाणी आफ्रिकेचा जो रिजन आहे इथून काय होतं हाय प्रेशर एरिया तयार होतो. आता इथे हाय प्रेशर एरिया इथे जेव्हा हिमालयावरती ह्या काळामध्ये नोव्हेंबर नंतर लो प्रेशर एरिया असतो म्हणून तर इंट्राटॉपिकल कन्व्हर्जन झोन ती खालच्या लेअरला आलेली असते. या ठिकाणून बादल उठतात आणि ते पश्चिमेकडे चालतात, पूर्वेकडे चालतात. त्याला पश्चिमी विक्षोभ म्हणतात. म्हणजे पश्चिमी देशांकडून आलेला चक्रवात हा हे बाष्प हिमालयावर हिमकण घेऊन येतात. कारण ह्या ठिकाणी जे ग्रीनलँड, फिनलँड, युरोपचे जे देश आहे ते -40 टेम्परेचर मध्ये असतात आणि इतकं थंड देश -40 विचार करा, 0 डिग्रीला तर पूर्ण गोठलं जातं. -40 ग्रीनलँड, फिनलँड त्या देशांकडून जे मॉइश्चर आणि भूमध्य समुद्रात उठलेली वाफ एकत्र होऊन ते 5,000 किलोमीटर अंतर क्रॉस करून उझबेकिस्तान, इराण, इराक वरून हिमालयावर उत्तराखंड देशात येतात आणि त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी बर्फवृष्टी देतात. त्या काळात आपल्याकडे थंडीची लाट पसरते. आता ह्या काळात काय होतं, की मी जे बोललो होतो मागच्या इमेजमध्ये, की इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन ह्याच वेळेस जर दोन्ही समुद्राकडून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामधून जर मॉइश्चर फील्ड भेटली तर तिथे इंड्यूस सायक्लोनिक सर्क्युलेशन बनतं. 23 तारखेला जो WD येणार आहे त्या WDचा प्रभाव इथे दोन्ही सर्क्युलेशन भेटून तो मध्य भारतापर्यंत मॉडेल फॉरकास्ट दाखवते, की मध्य भारतात ढगाची परिस्थिती दाखवते. अशा पद्धतीने बघा हाय प्रेशर एरिया हा भूमध्य समुद्र, ब्लॅक सी भूमध्य समुद्र हा आफ्रिकेचा रिजन, जावा, सोमालिया, येमेन, ओमान, येमेन देश आणि इकडे फ्रान्स वगैरे आपण जे म्हणतो रोमालिया, सायबेरिया, इटली आणि ते त्याच्यानंतर जे देश आहे त्या वरच्या पोर्शन मध्ये तर ते देश थंड आहे खूप. इथे हाय प्रेशर एरिया तयार होतो नोव्हेंबर मध्ये. त्यामुळे इथे काय होतं, की एका रिसर्चर्सने सांगितलं होतं की ह्या बाजूला
स्पेनच्या त्या बाजूला अटलांटिक महासागर आहे आणि त्याची जी पूर्व पश्चिम दिशेला, जसं आपण म्हणतो की एल निनो ला निना कसा डेव्हलप होतं की ईस्ट कोस्टल आणि वेस्टर्न कोस्टलला जेव्हा डेव्हलप होतं काय एल निनो ला निनो होतो त्यावेळेस आपल्याकडे लो प्रेशर ला निनाच्या प्रभावामध्ये लो प्रेशर येत असतात. तर त्याच भागात इथं जेव्हा पॉझिटिव्ह परिस्थिती असते अटलांटिक महासागराच्या, इथून देखील काही क्लाउड फॉर्मेशन होण्याची शक्यता त्या सायंटिस्टने सांगितली होती. तर हे सतत येत असतात आणि ते हिमालयावरती बर्फवृष्टी देत असतात. बघा, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं जे पेज आहे त्याच्या जीएफएस मॉडेल जे आयएमडीचं, तर त्यांनी आजची परिस्थिती अशी दाखवली बघा. सगळ्याच इमेज नाही दाखवत मी तुम्हाला, आजची अशी परिस्थिती आहे. मात्र पुढची परिस्थिती कशी असेल ती आपण 27 तारखे ते 28 तारखेची इमेज बघूया, डायरेक्ट 28 तारखेची. मी जे बोललो होतो की बघा हिमालयावर पश्चिमी विक्षोभ 23 तारखेचा येणार, तो खालच्या लेअरला येतोय आणि ह्या ठिकाणून देखील अरबी समुद्रातून मॉइश्चर फील्ड भेटते. त्यावेळेस मात्र जीएफएस मॉडेल आयएमडीचं जे जीएफएस मॉडेल आहे ते मात्र हे जे दिल्ली एनसीआर कडून जे आलेल्या मेडिटेरियन सी म्हणजे पश्चिमी विक्षोभाचे जे ढग आहे ते महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला थोडाफार आपल्याकडे पाऊस देण्याची शक्यता आहे. त्यात नागपूर पासून ते नांदेड पर्यंत, सोलापूर पर्यंत असं एक बेल्ट त्या ठिकाणी पावसाचा थोडासा विकसित दिसतो. नाशिककडे मात्र तो पाऊस फारच कमी आहे. नाशिककडे त्या पावसाची शक्यता खूपच कमी आहे. मात्र पुण्याकडे देखील हलके ढग राहतील. मात्र छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, नागपूर ते नांदेड पर्यंत, परभणी असा जो मधला भाग आहे, त्यानंतर चंद्रपूरचा देखील भाग, याच्यामध्ये थोड्याफार पावसाचे चान्सेस हे 27 ते 28 तारखेला ह्या मॉडेलनुसार दिसतात. याच्यात चेंज होऊ शकतं अजून. बघा, स्कायमेटचं जे पेज आहे त्याच्यावरती देखील स्कायमेटने काय टाकलंय की साधारणपणे आत्ता ह्या पोझिशनमध्ये महाराष्ट्रावरती 26 तारखेपर्यंत कुठल्याही ढगांची किंवा पावसाची शक्यता नाही. मात्र 27 तारखेला थोडेफार ढग हे वरच्या लेअर इथे येत आहे. मात्र एक्सटेंड फॉरकास्ट म्हणजे हे लांबचा अंदाज असतो, मॉडेल जरी दाखवतं तर याच्यात चेंजेस होतात. त्यामुळे शेतकरी वर्गाने घाबरून जाण्याची गरज नाही, याच्यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो. बघा, जे ECMWFचं जे काही फॉरकास्टिंग आहे तर त्याच्यातून दिसतं आपल्याला की साधारणपणे ह्या अॅनिमेशन मधून तुम्ही जसं जसं अॅनिमेशन पुढे सरकल 21 डिसेंबरला अशी परिस्थिती त्या ठिकाणी विरळ ढग आज दिसत आहे. या ठिकाणी बघा, विरळ अतिविरळ ढग या ठिकाणी दिसत आहे. बघा, ECMWF मॉडेलनुसार असं दिसतं की 23 डिसेंबरला कशी परिस्थिती असेल आणि 24 डिसेंबरला देखील आपल्याकडे महाराष्ट्रात कुठलेही ढग नाहीये. 25 डिसेंबरला देखील ढगांचा दायरा अजिबात दिसत नाही. कुठल्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शक्यता नाही. 26 डिसेंबर पर्यंत देखील शक्यता दिसत नाही या ठिकाणी बघा. तर आता साधारणपणे जे लोक सांगताय ते कुठल्या आधारे सांगताय ते सांगता येत नाही. परंतु 28 डिसेंबर पर्यंत देखील ही शक्यता त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. 29 डिसेंबरला ढगांचा दायरा थोडासा वाढलेला या ठिकाणी दिसतोय या मॉडेलनुसार. आणि हे बघा आता 31 डिसेंबरच्या आसपास मात्र हे मराठवाड्यातून ढग या ठिकाणी येताना दिसत आहेत. थोडक्यात कसं असतं मित्रांनो, बघा हे जे मॉडेल असतात ना, हा जो लांबचा अंदाज आहे एक्सटेंड फॉरकास्ट 2014 पासून 3 दिवसाच्या पुढचा अंदाज देणं फार मुश्किल आहे आणि ते अंदाज चुकताय. म्हणून हे लोक कुठल्या तरी एखाद्या ऍपवरती पाहून तुम्हाला सांगताय की असं होईल, गारपीट होईल. गारपीट मी मागच्याच वेळेस सांगितलं की गारपीट जर होणार असेल तर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट 24 ते 48 तासाच्या आत तेव्हा सांगतं. हे लोक 12-12 दिवस आधी कसे सांगतात? झाली तर मी सांगितलं होतं म्हणून पडली, अशा गोष्टी बोलतात. म्हणून शेतकरी वर्गाने घाबरून जाण्याची गरज नाही. त्यामुळे सध्या तरी पावसाची शक्यता फार नाही. साधारणपणे 25-26 तारखेपर्यंत पाऊस दिसतच नाही आपल्याकडे. 27-28 तारखेला ढगाळ वातावरण होऊन त्या काळामध्ये अति ढगाळ वातावरण होईल आणि टिपटिप पावसाची शक्यताही आहे. त्याच्यात अजून बदल झाला तर मी पुढे लेटेस्ट व्हिडिओ देतो आणि ते तुमच्यापर्यंत घेऊन येतो. कारण आधीच सांगून तुमच्या मार्केटवर सगळ्या शेतीच्या सगळ्या याच्यावरती परिणाम होतो. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी या ठिकाणी अवॉइड करतो की इतक्या घाईमध्ये घेऊन तुमच्या लाखोचं कोटीचं नुकसान जर शेतकऱ्याचं होत असेल तर थांबलं पाहिजे आपण. अशा गोष्टी एक शेतकरी म्हणून मी ही समज आणि ह्या मेसेज अशा पद्धतीने देत असतो. धन्यवाद.